मराठा आंदोलक मनोज जरांगे यांचे सहकारी गंगाधर काळकुटे यांना फोन करून तुझा संतोष देशमुख करू, संतोष देशमुख नंतर तुझाच नंबर आहे अशी धमकी देण्यात आली आहे आणि थेट परळीच्या धनंजय मुंडे यांच्या कार्यालयावर ये असं सांगण्यात आलंय। यानंतर गंगाधर काळकुटे यांनी बीडच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यात धाव घेतली असून संबंधित व्यक्तीवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी गंगाधर काळकुटे यांच्याकडून करण्यात आली आहे। त्याचबरोबर माझे चुकीचे मेसेज देखील व्हायरल करण्यात येत आहेत, यावरही कारवाई करण्यात यावी अशी मागणी गंगाधर काळकुटे यांनी शिवाजीनगर पोलिसांकडे केली आहे। आणखी काय म्हणालेत मराठा आंदोलक गंगाधर काळकुटे पाहूया। झाल्याच्या नंतर धमकी देणारी ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्याच्या नंतर तुम्ही पोलीस ठाणे गाठले, कुठलं पोलीस ठाणे आहे आणि काय मागणी करताय तुम्ही आता? बीड शहरातील शिवाजीनगर या भागातलं हे पोलीस स्टेशन आहे, तिथं मी आलोय। त्याच्या आधी पोलीस अधीक्षक साहेबाला पण बोललोय। माझा काल चॅट व्हायरल केलाय आणि त्याच्यानंतर रात्री मला गंभीर धमकी आली, 20 मिनिटाचा कॉल आहे, तो मी सगळा देणार नाही। आणि बाकी पण रोज सकाळपासून काल इतके कॉल येत आहेत, काल दुपारनंतर तर एका कॉलनंतर एक कॉल, एका कॉलनंतर इतके कॉल येत आहेत आणि काही शिव्या देत आहेत, काही आता आमच्याही लोकांची काळजीपोटी आम्ही सोबत आहे म्हणाले येतात, पण मला कोणाशीच संपर्क साधता येत नाही। त्यामुळे ते चॅट खरा नाही, डुप्लिकेट आहे। मला त्यात गोवण्यासाठीचा त्या दिवशी प्रयत्न झाला, मी तुम्हाला सांगितलं, तोही मी आता इथे ती चॅट खोटा आहे म्हणून त्याची तक्रार द्यायला आलो। आणि जी व्हायरल क्लिप झाली त्या क्लिपची सत्यता तपासून त्या क्लिपमध्ये असणारा गुन्हेगार आणि हे कुणी करायला लावले हे तपासून त्या दोन्ही गोष्टीत कारवाई करा हे सांगायला मी आलो। तुमचं देखील सरपंच देशमुख करू असं तुमचा नंबर असं देखील म्हटलं हो, मला संतोष भैयानंतर माझाच नंबर होता असं अनेक लोकांनी मी खाजगी ठेवून सांगितलं होतं आणि आता सुद्धा सांगितलं आणि अनेक रेकॉर्डिंगमधून सुद्धा तसंही माझ्याकडे सगळे पुरावेत, पण मला नको होतं काही गोष्टी सांगायला उगाच रोज रोज तेच विषय। त्याच्यामुळं पण ही इतकी गंभीर रेकॉर्डिंग असल्यामुळं मी तुम्हाला टाकली आणि त्याच्यातून माझा संतोष भैयानंतर तुमचा नंबर होता आणि तुमचाही संतोष देशमुख करू असं गंभीर बोललेलं आहे आणि घाण शिवाय दिले। आता काय मागणी करताय बरं, कुठं मागणी करणार आहेत प्रशासनाकडे? माझ्या जीवाला धोका आहे, मी पोलीस अधीक्षकांना सांगितलंय, साहेबांनी सांगितलंय, मी आता इथेही तक्रार देणार आहे। माझ्या जीवाला जर काय बरं झालं तर हे जे लोक आहेत धमक्या देणार आहे त्या सगळ्याची ती हे असेल, त्या सगळ्याची ती जबाबदारी असेल। माझ्या ज्या जीवाला धोका आहे त्याबद्दल प्रशासनानं गंभीरतेनं घ्यावं हे मी विनंती करतो। यस।